जनशक्ती न्यूज, जनतेसाठी, जनतेसोबत. सोलापूर शहरातील काही भाग वगळता बहुतांश भागात गेल्या 2 दिवसांपासून विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. आज सकाळपासूनच तब्बल 12 तासांहून अधिक वेळ वीज पुरवठा नसल्यानं नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू असून कधीही येऊ शकते अशी अपेक्षा ठेवून नागरिक अंधारात बसले आहेत. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ही स्थिती निर्माण झाली असून कंपनीचा कामचुकारपणा, आळस आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे सामान्य जनतेला अंधारात राहावे लागत आहे. वीज बिल थकल्यास ग्राहकांचा पुरवठा तात्काळ खंडित करण्याची कठोर कारवाई महावितरण करत असते. मात्र सेवा पुरवठ्यात हलगर्जीपणा दिसून येत आहे. कितीही मोठा तांत्रिक प्रॉब्लेम असला तरी युद्ध पातळीवर काम केल्यास समस्या लवकर सुटू शकते असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. नुकत्याच झालेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत नवनिर्वाचित नगरसेवकांनी प्रचारादरम्यान पाणी, रस्ते, ड्रेनेज, वीज आणि इतर सार्वजनिक समस्यांवर मात करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या संकट काळात ते कुठे आहेत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. निवडणुकीत आश्वासने देऊन निवडून आलेले नगरसेवक आता झोपलेत की काय अशी टीका सोशल मीडियावर आणि रस्त्यावर होत आहे. शहरातील व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण आणि सामान्य कुटुंबियांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. वीज नसल्यानं पाणीपुरवठा, मोबाईल चार्जिंग, घरगुती कामे आणि दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी तात्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी नोंदवाव्यात आणि स्थानिक नगरसेवकांकडून पाठपुरावा करावा असे आवाहन केले जात आहे.